गुलेवस्ती मांजरी परिसरातून वाहणाऱ्या छोट्या कालव्यात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी, जलपर्णी आणि कचऱ्याचे ढिगारे साचल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता। दुर्गंधी आणि मच्छरांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लहान मुलांपासून महिलांपर्यंत सर्वांनाच आजारांचा धोका निर्माण झाला होता। या परिस्थितीविरोधात नागरिकांनी तक्रार केल्यानंतर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे आणि माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांनी तातडीने दखल घेतली। पुणे महापालिका आयुक्तांच्या दौऱ्यावेळी राहुल शेवाळे यांनी स्वतः कालव्याची दयनीय अवस्था निदर्शनास आणून दिली। त्यानंतर आयुक्तांनी संबंधित विभागाला तात्काळ स्वच्छतेचे आदेश दिले। आयुक्तांच्या सूचनेनुसार महापालिकेने जेसीबी, मोठी मशिनरी आणि मनुष्यबळ तैनात करून कालव्याची सफाई युद्धपातळीवर सुरू केली आहे। कचरा, प्लास्टिक आणि जलपर्णी काढण्याचे काम सुरू असून 17.5 नळी पांढरी लक्ष्मी कॉलनी, शेवाळेवाडी ते फुरसुंगीपर्यंत कालवा स्वच्छ केला जाणार आहे। महापालिकेत कोणतेही पद नसतानाही राहुल शेवाळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून काम मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले। राहुल शेवाळे यांनी यावेळी सांगितले की कालव्याची कायमस्वरूपी स्वच्छता तसेच रस्त्यांचे डांबरीकरण करून पर्यायी मार्गाचाही प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल। भूपाली मोहिते, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।